इराणच्या विरोधामध्ये इस्रायल आणि अमेरिकेने सुरू केलेल्या युद्धाला आज 1 महिना पूर्ण झालाय। 28 फेब्रुवारी या दिवशी या युद्धाला सुरुवात झाली। साधारणपणे 8 दिवसांमध्ये हे युद्ध संपेल असं तज्ञांचं मत होतं, मात्र हे युद्ध कमालीचं लांबलंय। अमेरिका आणि इस्रायलच्या भडीमाराला इराणने देखील चिवट असा प्रतिकार केला। इराणचे सर्वेसर्वा अली खामेनी पहिल्याच दिवशी हल्ल्यामध्ये मारले गेले। इराणचे कित्येक वरिष्ठ नेते, अतिवरिष्ठ लष्करी अधिकारी देखील मारले गेले। मात्र इराणचा कडवा प्रतिकार अजूनही टिकून आहे। गेल्या महिनाभरामध्ये आखातामधील विविध देशातल्या अमेरिकी तळांवरती इराणने भीषण मारा केलाय। इस्रायल देखील अगदी राजधानीपर्यंत लक्ष करत त्याने भंडावून सोडलाय। तर युद्धाला 1 महिना पूर्ण होतोय, यावरती संरक्षण तज्ञ कर्नल अभय पटवर्धन यांनी नेमकं काय म्हटलंय आपण बघूया। अमेरिकेला वाटलं आणि इस्रायलला वाटलं की साधारण 10 ते 15 दिवस युद्ध चालेल, पण ते 1 महिना झालं तरी चाललेलं नाही आहे। इराणकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात मिसाईल्स आहेत, प्रचंड मोठ्या प्रमाणात ड्रोन्स आहेत। ते सगळे पहाडांमध्ये लपलेले सैनिक आहेत। त्यांची जी शहरं आहेत ती सुद्धा खूप दूर आणि दऱ्यांमध्ये असल्यामुळे तिथे मिसाईल जाणं मुश्किल होऊन जातं। त्यामुळे त्यांनासुद्धा नष्ट करणं मुश्किल आहे। व्हेरॅज इस्रायल आणि अरब कंट्रीज या सगळ्या प्लेन डेझर्टमध्ये असल्यामुळे त्यांच्यावर जास्त अचूक हल्ला होऊ शकतो आणि इराण त्याचा पूर्ण फायदा उचलत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।